पुन्हा एकदा सर्व वारकरी संप्रदायाची माफी मागतो. कारण की महाराज शेवट चुका केल्यात, त्यांनी चुका केल्यात, त्यांची त्रास त्यांना होतोयच. परंतु ही जी माझी भावंड आहेत ही खऱ्या अर्थाने माझे प्रतिनिधी बनून समाजामध्ये काम करतात. महाराज मला वाईट वाटतं या गोष्टीचं की लोक जेवढा व्यवसाय प्रामाणिक करतात त्यापेक्षा प्रामाणिक राजकारण शंकर मांडेकर करतो. खरं तर महाराज मी भाग्यवान आहे. मी नेहमी सांगतो की मी माळकरी नाहीये, परंतु माळकऱ्यांनी वारकऱ्यांनी माझ्यावर एखाद्या साधू संतासारखं प्रेम केलेलं आहे याची जाणीव मला आहे. म्हणून मी भविष्यकाळात काम करत असताना खरं तर महाराज एक गोष्ट माझा परिवार आहे. मी असन, सारिका मांडेकर असन, काही सुखदेव मांडेकर असन, गणेश असन, तो आमचा निलेश मांडेकर आहे. आणि या ठिकाणी आता कैलास मांडेकर नाव घ्यायला मी मागे ठेवलं महाराज, कारण की खरंच परिस्थिती आहे. मधल्या काळात एक चुकीचं काम घडलं आणि मला त्याचा माझ्यापेक्षा मला वाईट काय वाटलं की मला जस्ट पत्रकारांनी घेरलं आणि मला विचारलं की तुम्ही टोपी घालून समाजकारण राजकारण करता, तुम्ही स्वतःला वारकरी समजता, पण हे कसं काय. मी सांगितलं मी वारकरी नाहीये, पण तो वारकऱ्यांचा माझ्यावर प्रेम आहे, माझी श्रद्धा वारकऱ्यांच्यावर आहे. जे काही चुकीचं झालं असेल त्याला काय शासन व्हायचं तर माझे वारकरी देतील आणि मी माझं काम करत राहणार आहे. आणि खरंच सांगतो ज्यावेळेस ही घटना घडली माझ्या सर्व वारकऱ्यांनी मला फोन करून सांगितलं ज्यांनी चुकीचं काम केलंय ते त्यांचं बघतील, तुम्ही तुमचं काम करा. आणि मी माझी पुन्हा एकदा सर्व वारकरी संप्रदायाची माफी मागतो. कारण की महाराज शेवट चुका केल्यात, त्यांनी चुका केल्यात, त्यांची त्रास त्यांना होतोयच. परंतु ही जी माझी भावंड आहेत ही खऱ्या अर्थाने माझे प्रतिनिधी बनून समाजामध्ये काम करतात. महाराज मला वाईट वाटतं या गोष्टीचं की लोक जेवढा व्यवसाय प्रामाणिक करतात त्यापेक्षा प्रामाणिक राजकारण शंकर मांडेकर करतो. आणि आयुष्यात कधीच कोणाला मी दुखावणार नाही. जी चुकीची आहेत महाराज त्यांना तुम्ही सांगितल्याप्रमाणे शेवट शरीर हे बलदंडच असावं लागतं. जी चुकीचं काम करतात त्यांना मुळं सगळं उखडून टाकलं पाहिजे, नाही तर समाजाला ती कीड आहे आणि ती कीड भविष्यकाळात नाहीशी करण्यासाठी मी काम करतो. मी कधीच चुकीचं काम केलं नाही आणि वारकरी संप्रदायाला जाहीर सांगतो मी कधी वारकरी संप्रदायाला कुठेतरी कमीपणा येईल असं काम करणार नाही. कारण की छोट्या माऊलींसारख्या एक अतिशय धर्म या गादीवर उभं काम करणाऱ्या माणसांनी ज्यावेळेस सांगितलं की वेगवेगळ्या कीर्तनातनं सांगितलं की शंकर मांडेकरला मतदान करा, त्यावेळेस मला वाटलं की माझी काय भूमिका आहे, मी किती मोठी जबाबदारी वाढलेली आहे. की तुम्ही सर्व मंडळी, मांजरे महाराज, पायगुडे महाराज, तुम्ही भाऊ पाटील महाराज, तुम्ही सर्वच मंडळी कुठं कीर्तनात कशात गेलो तर जाहीरपणे सांगायचे खरंच माणसातला माणूस आहे. मला याची जाणीव होती. म्हणून मी नेहमीच या ठिकाणी काही गोष्टी चुकीच्या घडत असताना मी त्यांना बोलत असतो. परंतु भविष्यकाळात यांच्या हातनं जरी चुकी एखादी झाली असेल महाराज मी तुमची सर्वांची माफी मागतो, परंतु अशा चुका परत यांच्या हातनं घडणार नाही. कारण की शेवट मी पण त्यांना जाहीर सांगत असतो की आपली जबाबदारी खूप मोठी आहे. आपण कुठले पाऊल टाकत असताना 10 वेळा विचार केला पाहिजे. एखादं चुकीचं पाऊल भले आपलं काही नुकसान होऊ द्या, परंतु ज्या संप्रदायाने आपल्यावर खूप मोठं प्रेम केलेलं आहे त्या संप्रदायाला कमीपणा वाटन किंवा त्यांना तुम्ही जवळ आल्यानंतर कुठेतरी वेगळं वाटन अशी भूमिका कोणी घेऊ नका. त्याबद्दल महाराज ठीक आहे, त्याची चूक झाली, भविष्यकाळात अशा चुका कोणाकडून होणार नाही. माझ्या सर्व हा परिवार आहे, माझी ही मुलं अतिशय श्रद्धेने मी प्रत्येक कार्यक्रमाला मी पूर्वी जायचो, परंतु मला आता शक्य होत नाही. मी सकाळी 7 वाजता लोक चालू होतात, 12-1 वाजेपर्यंत लोक असतात, नंतर दुपारी मी कार्यक्रम चालू करतो, रात्री 12-1 वाजेपर्यंत लोक असतात. त्यामुळे मला सर्व ठिकाणी न जाता मी या सर्वांना जबाबदारी वाटून दिलेली आहे. जो त्याचा भाग सांभाळत असतो त्या भागातल्या समस्या ती समजून घेतात, अडीअडचणी मला सांगतात, मी त्या पूर्ण करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतो. आणि म्हणून भविष्यकाळात महाराज सर्व वारकऱ्यांना विनंती आहे, जरी काही चूक झाली असेल खरं तर मी नेत्यांचं पण मनापासून आभार मानतो, नेत्यांनी सुद्धा. कारण की थोडी चुकीचं अनेक विरोधक हे शेवटी त्यांची भूमिका पार पाडणार आहे. त्यांनी माझ्यावर टीका केल्यानंतर नेत्यांनी सुद्धा सांगितलं जे शंकर मांडेकर करतो त्यांनी चूक केली नसेल तर मी त्याला दोषी धरणार नाही. ही खऱ्या अर्थाने नेत्यांनी दिलेली मला ताकद आहे.